हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? तर सपनाज किचन अँड व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही गेलो होतो मिलेनियम मॉल वाकड येथे. तर म्हटलं चला विकेंड आहे तर आपण जाऊयात. हे बघा एंट्रीला हे किती छान असे कारंजे आहेत, मस्त झाडे वगैरे आहेत, खूप छान ग्रीनरी मेंटेन केलेली आहे. आणि इथून आहे हे मॉलमध्ये एंट्री होते. एंट्री करताच हे मस्त असे हँगिंग लावलेले आहेत. काव्या तर एंट्री करताच इकडे तिकडे पळायला चालू झालं तिचं. तिच्यासाठी काही काही गोष्टी नवीन होत्या, त्याच्यामुळे ती खुश होत होती ते बघून. आम्ही आधी एकदा गेलो होतो पण तेव्हा ती खूप लहान होती. म्हटलं चला परत जाऊ, तिला आता बऱ्याच गोष्टी कळतात आहे. खास आम्ही तिच्यासाठीच गेलो होतो आणि आम्हाला फिरायचंही होतं. तिचं मस्त मॉलमध्ये एंट्री करता तिचं पळत होती इकडे तिकडे, तिचं चालूच होतं फिरणं. स्टेअर्सही खूप आहेत, तिला त्याच्यावरतीही मज्जा येत होती. मस्त आम्ही असं फिरलो. हँगिंगही बघू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे हँगिंग लावलेले आहेत, फ्लॉवर्स आहेत, खूप छान डेकोरेट केलं होतं. हे बघा किती सुंदर आणि मोठं हँगिंग आहे. खाली मस्त हत्तीचं डेकोरेशन होतं, हत्ती वगैरे आहेत, ग्रीनरी आहे. मॉलमध्ये खूप व्हरायटीचे शॉप्सही अवेलेबल आहेत, प्रत्येक व्हरायटीचं शॉप आहे. नंतर असेच आम्ही सेकंड थर्ड फ्लोअरला गेलो. असे मोठे मोठे हँगिंग होते, छान होते, तेही खूप सुंदर होते. तेही काव्याला खूप आवडले, ती मस्त बघत होती. नंतर आम्ही एका टॉय हाऊसमध्ये गेलो, गिफ्ट शॉपमध्ये. मग तिथेही खूप व्हरायटीची खेळणी होती. तसं काही आम्ही तिला जास्त काही घेतलं नाही, तरी तिला तिथे एक बुबूही आवडला. पण घरी ऑलरेडी बुबू आहे म्हणून आम्ही नाही घेतला. मग एक छोटा मंकी घेतला तिच्यासाठी. नंतर आणखी आम्ही इकडे तिकडे फिरलो, खूप फिरलो. तिचे नखरे तर चालूच होते, तिला काही काही नवीन गोष्टी दिसत होत्या. त्यानंतर आता म्हटलं चला आपण गेम सेक्शनमध्ये जाऊ. नंतर गेम सेक्शनही खूप मोठा होता, तिथेही बराच वेळ गेला. तिथे पण खूप व्हरायटीच्या गेम्स अवेलेबल आहेत. खूप मोठे लोक माणसे सगळे असे मुलं खेळत होते. मग हिच्यासाठी तर एवढं काय नव्हतं, तर आम्ही हिला हॉर्स राईड मतलब घोड्यावर बसवलं आणि गोल गोल फिरवलं. त्यानंतर थोडंसं स्नॅक्स केला आणि नंतर आणखी एखादं फ्लोअर फिरलो आणि नंतर बाहेर आलो. तर खूप छान पाऊस पडला होता, मस्त नेचर झालं होतं, खूप भारी वाटत होतं, छान वाटलं. नक्की व्हिजिट करा.